जगातील गोरगरिबांसाठी ही एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे की जे काही रूट लेवलला गावखेड्यामध्ये किंवा शहरी भागामध्ये राहणारे जे काही गोरगरीब लोक आहेत तर अशा सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास राज्यामध्ये 33 लाखाहून अधिक घरकुल मंजूर झाले असल्याची माहिती एका बातमीपत्राद्वारे समोर आलेली आहे। घरकुल योजना ग्रामीण यादी ही जाहीर झालेली आहे आणि ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही याची पडताळणी कशी करायची याबाबतची ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। तेव्हा जे काही ग्रामीण भागामध्ये जे काही राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी सर्वांसाठी घरे या मोहिमेला मोठी गती दिली असल्याचं म्हटलं जातं आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना यासारख्या विविध योजनातून सुमारे 33 लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न आता यातून पूर्ण होणार आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय मानला जात असल्याचंही म्हटलं जातं। ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांच्यासाठी नवीन लाभार्थी यादी ही बेनिफिशियरी लिस्ट म्हणून प्रसिद्ध किंवा जाहीर झालेली आहे। ती ऑनलाईन पाहण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। घरकुल योजनेची नवीन लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची याबाबतचं गाईडलाईनसुद्धा दिलेल्या आहेत। तुमचे नाव घरकुल मंजूर झालेल्या यादीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठीच तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। pmayg.nic.in या वेबसाईटवर जावं लागेल असं सांगितलं जातं आहे। वेबसाईटवर गेल्यानंतर आवास सॉफ्ट या पर्यायावर क्लिक केल्यास त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट विभागात गेल्याच्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट्स हा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला निवडावा लागेल। त्यानंतर तुमचे राज्य, तालुका, जिल्हा, गाव हे निवडल्याच्यानंतर सबमिट बटनावर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या गावची संपूर्ण यादी तुमच्यासमोर येईल आणि या यादीमध्ये तुमचे नाव, मंजूर झालेली रक्कम आणि घराची सद्यस्थिती याची सविस्तर माहिती दिसते। घरकुल बांधकामासाठी मिळणारे जे काही अनुदान आहे आणि टप्पे मंजूर झालेल्या घरकुलासाठी लाभार्थ्याला साधारणपणे 1 ते 1.20 लाख म्हणजे 1,20,000 ते 1,30,000 रुपयाचे अनुदान दिलं जातं आणि ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जमा केली जाते। पहिला टप्पा घरकुलाच्या पायाभरणीसाठी, दुसरा हप्ता भिंतीच्या कामासाठी आणि तिसरा हप्ता छताच्या कामासाठी दिला जातो। या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये आणि मनरेगा अंतर्गत 90 ते 95 दिवसाची मजुरी देखील लाभार्थ्याला मिळते। अशा प्रकारे एकूण जवळपास 1.5 लाख रुपयाहून अधिक मदत या योजनेअंतर्गत मिळत असते आणि हे हक्काचं घर उभे करण्यासाठी ही मदत सरकारकडून दिली जाते। यादीमध्ये नाव नसल्यास किंवा अपात्र ठरल्यास काय करावे याबाबतसुद्धा काही सूचना आलेल्या आहेत। तर जर तुमचे नाव चालू वर्षाच्या यादीत नसेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही। अनेकदा तांत्रिक त्रुटीमुळे किंवा कागदपत्राच्या अपूर्णतेमुळे नाव प्रतीक्षा यादीमध्ये असते। अशा वेळी तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन आवास प्लस सर्वेमध्ये तुमची नोंद केली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी। जर तुम्ही पात्र असूनही तुमचे नाव वगळलं गेलं असेल तर तुम्ही तालुका स्तरावरील गट विकास अधिकाऱ्याकडे जायचं। त्या ठिकाणी तिथं लेखी तक्रारसुद्धा तुम्ही देऊ शकता। योग्य कागदपत्र सादर केल्यास पुढील टप्प्यात तुमचं नाव मंजूर केलं जाऊ शकतं आणि घरकुल मंजुरीसाठी जे काही आवश्यक कागदपत्र असतात तर घरकुल मिळवण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःच्या मालकीची जागा, जुने कच्चे घर असणे आवश्यक आहे। अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, जागेचा उतारा, 7/12/8 जोडणे अनिवार्य। ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी आहे। तसेच ज्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीच पक्के घर आहे किंवा कुटुंबात 4 चाकी वाहन आहे असे लोक या योजनेसाठी अपात्र ठरतात। 31 मार्च 2029 पर्यंत राज्यातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठरवलेलं आहे। आता ही झाली ही बातमीची जी काही सत्यता आहे
तर या सत्यतेबाबत आम्ही कुठलीही हमी देत नाही, कारण अशा बऱ्याच फेक बातम्या सातत्यानं येत असतात, चुकीच्या बातम्या येत असतात, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि तुमची आमची दिशाभूल करण्यासाठी येत असतात. आता राहिली दुसरी बाजू की सरकारकडून जी काही घरकुल योजना राबवली जाते तर 1,20,000 रुपयामध्ये साधं शौचालयसुद्धा बांधणं होत नाही. हे त्या सरकारच्या ज्या योजनेची डिझाईन करतात तर त्यांचे सचिव असतील किंवा कुठली तरी याची इस्टिमेट बनवणारे जे काही लोक असतील तर हे जास्त शिक्षित हायपाय शिक्षित आहेत. खरं तर हे लोक विदेशात पाहत होते, हे भारतात हे चुकून नोकऱ्या करतात. कारण 1,20,000मध्ये ग्रामीण भागामध्ये काय होतं ते स्वतःच त्यांनी ते करून दाखवावं. मात्र ही एनकेन प्रकारे गोरगरिबाची थट्टा चेष्टा या लोकांना करायची असते. 1,20,000 रुपये जे मिळतात तर ते कसे मिळतात तर गावातल्या रोजगार सेवकापासून सचिव सरपंच सगळ्यांचे पोटं भरून गटविकास अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या मड्यावर पैसे घातल्याशिवाय घरकुलाचे हप्ते मंजूर होत नाहीत. ही वास्तविकता आणि वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, छापलेल्या आहेत, लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र सगळं पालत्या घड्यावर पाणी आहे, काहीही होत नाही. आणि मग त्याच्यामध्ये ते 7-12-8 हे ते जे काही जमा करण्यामध्ये कागदपत्र जमा करण्यामध्ये त्या लाभार्थ्याचे 5-10 हजार रुपये खर्च होतात. त्याला घरपट्टी भरावं लागते आणि शेवटी घरकुलही मिळत नाही. यादीत तिकून नाव आलं तर 15,000 रुपयाचं नाव येते, 45,000 रुपयाचा हप्ता आला की पुन्हा बँकेच्या खात्याला होड लागतात. होड लावले की पुन्हा मग ते याला त्याला पैसे द्या, हे करा ते करा. इकडून तिकडं कसलं तरी त्या लाभार्थ्याच्या खात्याला मस्टर सोडले जातात. तर विहिरीच्या अजून अर्धाले पैसे गायब येतं, मस्टर गायब येतं. ही सगळी वस्तुस्थिती आणि वास्तविकता आहे. याबाबतचे हजारो पुरावे सरकारच्या अधिकाऱ्यांना सरकारला देता येतील. ही सगळी वास्तविकता आणि वस्तुस्थिती आहे. ह्या ज्या काही सरकारकडून ज्या काही फुकट्या योजना चालवल्या जातात त्याच्यातून पोषण होण्याऐवजी शोषणच जास्त होते आहे. आणि मग गावखेड्यातला माणूस हा अधिकाधिक गरीब होत आहे आणि या गरिबीला कंटाळून तो कुठेतरी मग नैराश्यात जात आहे. आणि मग सरकारनं सुरू केलेली जी काही गावखेड्यामध्ये वरली मटक्याची दुकानं आहेत, दारूची दुकानं आहेत, तर त्याच्या आहारी जात आहे. ही वास्तविकता भीषण वास्तवाकडे तुम्हाला आम्हाला गावखेड्यातील लोकांना घेऊन जात आहे. हे खूप मोठं आव्हान समोर उभं राहत आहे. सरकार जरी दावे करत असलं की आम्ही जपानच्या वर गेलोय, आमची GDP दर जपानलाही आम्ही मागे टाकलं, जगामध्ये आम्ही महासत्ता बनलो, पण गावखेड्यामध्ये येऊन बघा, खेडी ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत. तरण्या मुलांची लग्न होत नाहीत, नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही. अशी विचित्र आणि भयानक परिस्थिती अवस्था अशी गावखेड्यातील लोकांची झालेली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.